नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण संत ज्ञानेश्वरांचा अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. गायी चालल्या वनाप्रती, सवे पेंढा चाले सांगाती. वळी गोवळिया कान्होबा, यमुने पाण्यानेई तुबा. पावया छंद्या परतल्या गायी, विसरल्या चारा तल्लीन ठाई. ज्ञानदेव सवे सवंगडा लाठा, गायी हाकितो गोठणा तटा. याचा अर्थ असा आहे की गायी वनामध्ये नेत असताना कृष्णाबरोबर पेंड्या गेला. तेव्हा पेंड्या म्हणाला, कान्हा, यांना तू यमुनेच्या काठी पाणी पिण्यास ने. तेव्हा कृष्णाने बासरी वाजवायला सुरुवात केली व गायी चारा खायला विसरल्या व मग्न झाल्या. मी त्या सर्व सवंगड्यापैकी मोठा सवंगडी होऊन गोठ्यापर्यंत नेण्याचे काम करतो, असे माऊली सांगतात. जेव्हा माऊली आपलं अशा स्टेजमध्ये गेलेले आहेत माऊली, ज्ञानेश्वर माऊली, की तिथून त्यांना वृंदावनात सुद्धा जाता येतं, तिथून त्यांना स्वर्गात सुद्धा जाता येतं. स्वर्गात काय चाललंय हे सुद्धा ते बघतात. वृंदावनात त्यावेळी काय चाललं होतं ते सुद्धा ते बघू शकतात. अशा स्टेजमध्ये अशा काय म्हणतात त्याला, स्टेजपर्यंत मराठीत काय म्हणतात, अशा स्थितीत ते पोचलेत. ज्ञानेश्वर माऊली अशा स्थितीत पोचलेत की तिथं त्यांना वृंदावनात काय चाललंय किंवा स्वर्गात काय चाललंय किंवा पंढरपुरात काय चाललंय, आधी म्हणजे आत्ताच्या काळात नव्हे, खूप वर्षामागं काय चाललं, म्हणजे तिथं काय होत आहे हे त्या स्टेजमध्ये ते जाऊन बघतायत. तर त्यांना काय दिसतंय की जेव्हा कृष्णाच्या वेळी, म्हणजे जेव्हा कृष्ण होता वृंदावनात, त्यावेळी कृष्ण जेव्हा गायी वनामध्ये नेत असताना, जेव्हा कृष्ण आणि त्याची सवंगडी सगळे गायींना वनामध्ये घेऊन जायचे चरायला, त्यावेळेस पेंड्या म्हणजे कृष्णाचा सवंगडी म्हणाला की तू गायींना कृष्णाबरोबर ते चाललेले होते सवंगडी सगळी. तेव्हा सवंगडी कृष्णाला म्हणाला की तू गायींना यमुना काठी घेऊन जा पाणी पिण्यासाठी. तर कृष्णानं काय केलं की त्यानं बासरी वाजवायला सुरू केली. तेव्हा गायी आपल्या पूर्ण तल्लीन झाल्या आणि चारा खायला त्या विसरल्या. एवढ्या त्या बासरीच्या धूनमध्ये त्या मग्न झाल्या की त्या चारा खायलाच विसरून गेल्या. तर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, त्या सर्व सवंगड्यांपैकी मोठा सवंगडी होऊन गोठ्यापर्यंत नेण्याचे काम करतो. कारण का त्या स्टेजमध्ये गेले तरी सुद्धा त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी काय केलं, एक सवंगडी झाले आणि त्यांनी गायींना गोठ्यापर्यंत नेण्याचं काम त्यांनी केलं, असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगामध्ये त्यांनी स्वतः जे बघितलं आणि स्वतः जे त्यांनी अनुभवलं ते त्यांनी या अभंगामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असेच अभंग तुमच्यापर्यंत पोचतील. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये आपण आणखी एक अभंग घेऊन भेटूया आणि त्याचा अर्थ पण सांगेन आणि भरपूर प्रमाणात असे अर्थ तुम्हाला अभंग तुमच्यापर्यंत पोचवेन. तर मी मागच्या वेळेस पण सांगितलंय, मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आले की नामस्मरण करा, देवाचं नाव घ्या. प्रत्येक वेळेस देवाचं नाव जेव्हा आपण जितकं वेळ घेऊ तितकं वेळ आपलं मन प्रसन्न होतं, उल्हासित होतं, आपला दिवस खूप छान जातो.
आणि आपलं जे आयुष्य आहे ते खूप छान सुखकर होतं. तर देवाचं नाव कामात असताना सुद्धा किंवा कामाव्यतिरिक्त कामात असताना तुम्ही नाव मोकळे बसला असाल तेव्हा सुद्धा नाव घेऊ शकता, जप करू शकता, त्याचं नाव घेऊ शकता किंवा कोणत्याही किंवा एखादा मंत्र तुम्ही उच्चारू शकता. तर नाव घेत राहा. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.